आपण वारंवार बघतो की आपल्या 50 अशी बाकी गावामध्ये होती. आपल्या त्यांची गावामध्ये बाकीची छोटे मुलीच कुटुंब आहे. आहे, अशा प्रकारे लोक आहेत. 50 मग आहेत आपण बोर्डला सांगितलं चालू होतं. येत आहेत. आज सर्वप्रथम आपण आपल्या प्रश्न मांडायचे. बघा, आपली परिस्थिती सर्वांची सर्वसाधारण आहे. म्हणजे बरेच अशा काही अशा आहेत की त्यांचं स्वतः एकट्या महिलेवरती कुटुंब अवलंबून आहे. मग ह्या वाढत्या महागाईमध्ये आपलं त्या कुटुंबामध्ये म्हणजे शिक्षण असो, आरोग्य असो, त्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असलं तर त्या प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी गरज असते. कुणाच्या मुलाचं शिक्षण असतं, कुणाच्या सासू सासऱ्यांचं आधारपण असतं, किंवा आपल्या काही अशा अपेक्षा असतात. आपल्याला पण वाटतं की दुसऱ्यासारखे आपण पण असावं आणि आपण सर्वप्रथम समाजसेवा करतो, नाही का? समाजसेवेमध्ये समाजसेवाच आहे आपली. मला असं म्हणायचं की म्हणजे जे आपल्याला मानधन आहे, म्हणजे सुरुवातीला आपण फक्त 100 रुपये मानधन घेत होतो, तर 500 झालं, परत 3000 झालं, परत त्याच्यावरून 10,000 असं वाढत वाढत गेलं. पण आम्हाला असं मानधन वाढायला नको. आम्हाला कायमस्वरूपी काय झालं पाहिजे? वेतन झालं पाहिजे, ही आमची पहिली मागणी. का वेतन झालं पाहिजे? तर प्रत्येक वेळेस एखादा मोर्चा झाला की 1500 वाढवतात. 500 वाढले, 1000 वाढले, त्याच्यातच असे समाधान होतात. पण आता काय काय अशा अशा आहेत की 2009 सालापासून काम करतात आणि आता त्या रिटायरमेंटला आलेले आहेत. म्हणजे त्यांचं